उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून 3 तालुक्यांमधील पूरग्रस्तांना वैयक्तिक 50 टेम्पोंची मदत। भूम, परांडा, कळंबमधील 10,000 कुटुंबांना मदत करणार। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईकांचा फोटो। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मदत किटमध्ये 12 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश। किटमध्ये पीठ, पोहे, डाळ, शेंगदाणे, तेलासह तांदूळ, साखर आणि ब्लँकेट। मदतीवर दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। शिंदेंनी पाठवलेल्या मदतीवरून संजय राऊतांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका। किटमध्ये काय आहे ते बघा, फोटोवर का लक्ष, आता मदत होणं गरजेचं। अशा काळात राजकारण करणं दुर्दैवी, शिंदेंचा विरोधकांना प्रत्युत्तर। गोष्टीचा बाऊ करू नका, विरोधकांनाही तशी मदत करायची असल्यास फोटो लावून मदत करा, अजित पवार यांचा टोला। मदत करताना पक्षाचा विचार नको, बळीराजा जगला तर सगळे जेवाल, नाहीतर आपल्या सर्वांचे फोटो फ्रेम मध्ये लागतील। शिंदेंच्या मदत किटवरून अविनाश अभ्यंकर यांचा हल्लाबोल। टीका करणाऱ्यांनी कधी 1 किलो धान्याची तरी मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली का? मदत किटवरील टीकेनंतर तानाजी सावंतांचा सवाल। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून परांड्यामध्ये पूरस्थितीचा आढावा। ओला दुष्काळ जाहीर करण्यासह कर्जमाफी करा, महिलेची शिंदेंसमोरच मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करून मदत केली जाणार, फडणवीसांची घोषणा। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून सोलापूरमध्ये नुकसानीची पाहणी। तात्काळ पंचनामे करून अहवाल द्या, नुकसानग्रस्त ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था करा, अजित पवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार।